झलक मी दाखवते म्हणजे का हलवता काय बघूया जरा. हा गाणं म्हणून तो हलवता काय बघा. हा जरा दाखवा हो. मनात माझ्या आली सारी नितळ भावना त्या डोंगरावर आता कलकपल होऊन हा पत्तरी गुढीचा लक्झरी गाडीचा आलेला मै उड्डाण पत्तरी गुढीचा लक्झरी गाडीचा आलेला मै उड्डाण वेगवेगळी गाण सिंगी गाण सिंगी गाण सिंगी गाण अरे गडाला अरे गडाला अरे गडाला अरे गडाला अरे गडाला. गुंडू सावंत बुवा आता हलवू घेणार नाही कारण त्यांचा कसं आहे लाखो करोडोंची भूल जेब मिळाला तो गोटी भूल. गेलो ग प्रश्न गेले जॉब गेले कारण दोन्ही पोहाने या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं दिली पण ती बरोबर म्हणजे वेगळी जरा दिलेली. त्या साच्यात गेलेलं ते पण परफेक्ट नाही दिलेली आहे कारण नंतर मी 100 रुपये दिले असते त्यांना कारण पण उत्तर बरोबर नाही आहे. पण मी आता सुद्धा सांगणार नाही कारण हे दोघे जण सांगले तर परत नका सांगू काय गावचा नाही. तुम्ही ज्या वेळेला पक्के घेऊन येशा उत्तर तेव्हा तुमका शाबासकी मी देणार. डोंट वरी बी हॅपी नो प्रॉब्लेम. अगदी हा लक्ष्मी पूजनवरून एक गाणं घेण्यासाठी या ठिकाणी बक्षीस आलाय 100 रुपयाचे इनाम आलाय. धन्यवाद. एक जरा झलक लावतो. कोकणचा हा वीर दौडला झेंडा घेऊन खांद्यावर कोकणचा हा वीर दौडला झेंडा घेऊन खांद्यावर राणे साहेब नाव गाजतय दिलच्या तकत्यावर नाव गाजतय दिलच्या तकत्यावर दादांचाच असतो. धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही पोरी डबल वारे इथे बऱ्याचशा केलेल्या आहेत पण ते काय माहिती नाही. गुंडू सावंत बुवा हे लुक ॲट मी कारण ह्या मार्केट कधी स्थापन झाला या तुमका दोघांनाही माहित नाही. तुमची दोघांची लायकी नाही कारण मगाशी माका म्हणत होते तुमची लायकी नाही पण या दोघांची लायकी नाही. मार्केट केव्हा स्थापन झाला 1999 साली स्थापन झाला आणि आमचे कानासेठ केसरकर अध्यक्ष आहेत 25 वर्ष आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत राहून हा म्हणून केसरकर साहेबांनी तुमका 500 दिलानी त्याच्यामुळे माका सुद्धा 500 देणार ते आता बघ लगेच बघ त्यांच्यावर गाणं घेतोय. तू काही घेतलंच नाही गाणं सुद्धा नाही कारण जरी तू कुडाळ भाई ज्याची डाळ शिजत नाही ज्याची डाळ शिजत नाही त्या कुडाळ ही तूर डाळ ती मूग डाळ इकडे चणा डाळ. निसर्गरम्य कुडाळ नगरी निसर्गरम्य कुडाळ नगरी एक गुणवंत जन्मला कृष्णा केसरकर या नावाने हिरा चमकला.
अरे गेलो खडे धन्यवाद धन्यवाद केसरकर साहेब यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचं इनाम आलंय जोरदार टाळ्या होऊन जाऊन या ठिकाणी पकवाज वादक हेमंत